लागली जावाला माझे हनुमंताचे उसवाला, मला लागली जावाला माझे बजरंगाचे पालखीला। चंदनी पालखीत बसलाय देव माझा उरनोली गावाला, सुनील वाजव रे डीजे न पोर लागली न नाचाला। चंदनी पालखीत बसलाय देव माझा उरनोली गावाला। नमस्कार, जय श्रीराम। आज आपण आलेलो आहोत पेन तालुक्यातील उरनोली या गावात। पेन तालुक्यातील अगदी निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं उरनोली हे छोटेखानी गाव। गाव जरी छोटे असलं तरी सणांचा जल्लोष मात्र मोठा असतो। हनुमान जन्मोत्सव हा या गावचा मुख्य सण। अगदी सगळे गावकरी एकत्र येऊन हा सण साजरे करतात। गावातील कलाकार तरुणांची तर लगबग सुरू असते। आपण पाहतच आहात, बघा कसे मस्त सजावटीमध्ये अगदी गुंतलेले आहेत। कारण त्यांच्या मनामध्ये एकच भावना असते की आपल्या देवाचा सोहळा अगदी सुंदर व्हावा, सगळीकडे सुंदर अशी सजावट व्हावी, सगळं कसं छान व्हावं हीच त्यांच्या मनामध्ये भावना। आज आपण ह्या व्हिडिओद्वारे सुरुवातच त्यांच्यापासून करत आहोत, कारण त्याच्या या गोष्टीवर खूप असं लक्ष असतं। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे। मित्रहो, आज आपण आलो पेन तालुक्यातील उरनोली या गावी। खरोखर सांगतो की खारेपाटातील संस्कृती जी आहे ती आज आपण अनुभवायला आलेलो। तर मी खारेपाटाचा उल्लेख का करतो, कारण अजूनपर्यंत देखील पारंपरिकता जी आहे ती आपल्या खारेपाटामध्ये आहे अजूनपर्यंत। जसं आपण आता मागं पाहिलं की बैरदेव पालखी सोहळा वगैरे किंवा नवमीची पालखी सोहळा वगैरे आपण पाहिलंच आहे। तसं आज आपण आलो इथं हनुमान जन्मोत्सव बघायला। इथं नेहमीच आहे की खारेपाट आपल्याला प्रकाश होतो जाण्याचा आहे। तर आता आपण जाणार आहोत हनुमान मंदिरामध्ये आणि तिथे तयारी वगैरे किंवा कीर्तन वगैरे थोडा अनुभवू आणि आपला पुष्पवृष्टीचा सोहळा जो आहे तो देखील अनुभवू, म्हणजे तोच हनुमान जन्मोत्सव। तर आता व्हिडिओ हा कंटिन्यू पाहत राहा, एकदम पूर्णपणे पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला सर्व मजा नक्की दिसेल। जय हनुमान, जय श्रीराम। आता आपण निघालोत हनुमान मंदिराकडे जायला। बघा आपण पाहतच आहात, गावातून आता आपण प्रवेश करतो गली गलीमधून वगैरे। पंढरीनाथ महाराज की, राजाधिराज रामचंद्र महाराज की, भगवान गोपाल कृष्ण महाराज की, श्री महारुद्र हनुमान की मंगल। आज जो विचार करायचे तो भरभर विचार करायचे। स्वाधीन तो प्रसाद अग्निनारायण दिला आणि मग दशरथ राजाने त्याचे समान 3 भाग केले। आधी कौसल्या, मग सुमित्रा आणि मग कैकेयी। या कैकेयीला हा प्रसाद
त्यातला पहिला भाग एकतर मिळायला हवा होता, कारण ही सुमित्रा आणि म्हणून त्या रूपाचा थोडासा तिला गर्वही होता आणि तिच्या मनातली भावना अशी होती की राजांनी आधी मला द्यायला हवं होतं आणि मग उरलेला जो काही असं न करता आधी कौशल्य मग सुमित्रेमुळे तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे कैकेयीच्या हातातून उडवला आणि तो प्रसाद दृश्य यावेळी प्रचंड चालू होती। एक दिवस साक्षात भगवान शिवशंकर आणि अंजनी मातेच्या समोर प्रकट झाले आणि विचारू लागले, काय तुझ्या मनामध्ये, काय एवढी घनघोर ही तपस्या, आणि सगळ्यांनी लक्ष घालू नका, निघून जाणार असं नको असो। आणि म्हणून भगवान शिवशंकरांनी विचारताच अंजनी मातेने काय म्हणाले, पुत्र असा असायला पाहिजे, पुत्र असा व्हायला हवा जसे आपण राम भक्तीमध्ये अखंड आणखीन चिंतनामध्ये असतात, आपण वज्रदेही आहात आणि सरतेसाठी शस्त्रांचा सुद्धा अभ्यास आपण केला पाहिजे। पहिल्या दिवशी आपला विषय झाला होता की भविष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही संघर्षाशिवाय कळेल। आता हनुमान जन्मोत्सव सोहळा चालू झालेला आहे। गावातील एक मानाचा मानकरी आणि एक मानाचा जोडपा बसून हा सोहळा साजरा केला जातो। आपण पाहतच आहात, गावातील ज्येष्ठ व्यक्ती याबद्दल मार्गदर्शन करत असतात। अनेक माणसं या सोहळ्याला उपस्थित दर्शवतात, जणू काही एखादा जन्म सोहळा असतो आणि आपण तिथे असतो, म्हणजे आपली उपस्थिती असते। त्याचप्रमाणे देवाच्या जन्माला ही सर्वांची उपस्थिती असते। ही वार्ता कळल्यानंतर केसरी भाग आहे, पण ज्यांनी अखंड ही वास्तविक पाहता केसरी जो जो रे बाळा जो जो रे कुलभूषणा अंजनी नंदना बाळा जो जो रे एकीकडे उत्सव चालू आहे आणि दुसरीकडे चैतन्य रूपी सकाळ देखील झाली। आता आपण उत्सवाचा देखील लाभ घेणार आहोत। जाऊया, व्हिडिओ कंटिन्यू पाहता। Bye.
पण आहे ते केनवणीचे सागर कृष्णा पाटील यांच्याकडून आता जन्मोत्सव सोहळा पार पडला आणि आरती देखील झालेली आहे. स्वयंसेवक आता प्रसाद वाटणे, चहा वाटणे, नाश्ता वाटणे अशी कामे अगदी मन लावून करतात. अगदी आपल्या घरच्या देवाचं कार्य कसं तसं हे सार्वजनिक कार्य असून सुद्धा अगदी आपल्या घरच्या कार्यासारखं करतात. या स्वयंसेवकांचा खूप खूप अभिमान वाटतो. कसं आहे की आता मी उर्नोलीमध्ये आहे आणि खरोखर सांगतो की हनुमान जन्मोत्सव हा खूप छान असा सोहळा आहे. एका छोट्याशा गावामध्ये एक छान असा उत्सव साजरा होतो. कसं आहे की प्रत्येक गावामध्ये कुठला ना कुठला उत्सव असा मोठाच असतो. उर्नोलीमध्ये तुम्हाला हनुमान जन्मोत्सव हा सोहळा एक मोठा सोहळा पाहायला मिळेल, कारण तो गावकीचा सोहळा असतो. मला देखील खूप आनंद झाला, कारण कसं आहे की एका छोट्याशा गावातील एक उत्सव हा जगभर पोचवणे हे आपण जो निर्धार केलेला आहे तो आपला नक्कीच पूर्ण होईल. आणि हो, मी अपेक्षा देखील करतो की सर्वजण मला चांगले सहकार्य करतील. आता आपण व्हिडिओ हा कंटिन्यू पाहत राहू, कारण मी व्हिडिओ काय संपवत नाही आहे. जय श्रीराम. पवन पुत्र हनुमान की जय. कार्यक्रम जवळजवळ 4 दिवस असतो आणि या 4 दिवसामध्ये आमच्या गावामध्ये भजन कीर्तन सेवा नेहमी चालू असते. आणि या कीर्तनासाठी गावातील सर्व स्त्री पुरुष आनंदाने सहभाग घेतात. नंतर पालखी सोहळा आमच्या गावात सुरू होतो आणि पालखी सोहळामध्ये सगळी तरुण मंडळी, महिला वर्ग, तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने आनंदाने पालखी सोहळा संपन्न करतात. आमच्या गावात कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता एकमताने हे कार्यक्रम आम्ही साजरा करतो. नंतर आमचा काल्याचा कीर्तन असतो आणि या काल्याच्या कीर्तनासुद्धा बरेचसे ग्रामस्थ, बाहेरगावचे ग्रामस्थ या ठिकाणी येतात. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर आमच्या गावात महाप्रसाद म्हणजे भोजनाची व्यवस्था केली जाते आणि या भोजनाचा लाभ सर्व ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने घेतात. ग्रामस्थांना मग खूपच त्याची ग्रामस्थांना मला असं वाटतं की ग्रामस्थ खूप चांगले आहेत. कुठलंही काम असल्यानंतर ते एकमेकाने झडतात आणि आमच्या गावातली एकी आहे. एकीमुळे कोणतेही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडतात आणि त्यामुळं मी आमच्या ग्रामस्थांना धन्यवाद द्यावा. तेवढं थोडे तसेच आमच्या गावातली तरुण मंडळी आहे, ती तरुण मंडळीसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतात, एकपणे काम करतात. गावामध्ये कुठलेही कार्यक्रम असल्यानंतर लग्न असो काही असो त्या कार्यक्रमासुद्धा ते चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि कुठल्याही गोष्टीची ती कमतरता भासू देत नाही. खूप खूप धन्यवाद आपल्या माहितीबद्दल. आम्ही शतशः आपले आभारी आहोत. कारण कसं आहे की आपली जी माहिती आहे ती जर आपल्या जगाने जर पाहिली तर कदाचित तुमच्यासारखं नियोजन ते देखील करतील अशी मी आशा करतो. जय श्रीराम. आभारी आहोत. जय श्रीराम. नवस फेडण्यासाठी आता भाविक आलेले आहेत. पाहूया आपण नवसाची मजा. अजून आणायला लागलं पाहिजे. अजून आणायला लागलं पाहिजे. रात्रीचे वाजलेले 8:30 आणि आता थोड्याच वेळात आपल्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. तेव्हा आता आपण पालखीचे प्रस्थान म्हणजे मिरवणूक आहे ते आता आपण पाहायला जाणार आहोत. तर आता व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. आज जी मजा आहे ती मजा आपण या नक्कीच अनुभवणार आहोत.
मला लागली जावाला माझे हनुमंताचे उत्सवाला, ओढ मला लागली जावाला माझे बजरंगाचे पालखीला. चंदनी पालखीत बसलाय देव माझा उरनोली गावाला. सुनील वाजव रे डीजे न पोरं लागली ना नाचाला. चंदनी पालखीत बसलाय देव माझा उरनोली गावाला. सुनील वाजव रे डीजे न पोरं लागली ना नाचाला. पालखी खांद्यावर देवाची मूर्ती गावान तुझी मिरवायची. वाजव गाना बजरंग देवाचा पोर लागली या डोलायला. वाजव गाना बजरंग देवाचा पोर लागली या डोलायला. चंदनी पालखीत बसलाय देव माझा उरनोली गावाला. सुमित वाजव रे डीजे न पोरं लागली ना नाचाला. चंदनी पालखीत बसलाय देव माझा उरनोली गावाला.
दर्शनाला माझे बापेश्वराचे मंदिराला दोस्ती ग्रुप सारा नाचते माझे बजरंगाची पालखीला चंदनी पालखीत बसलाय देव माझा उरनोली गावाला सुनील वाजव रे डीजे न पोर लागली ना नाचाला चंदनी पालखीत बसलाय देव माझा उरनोली गावाला सुनील वाजव रे डीजे न पोर लागली नाचाला ओढ मला लागली जावाला माझे हनुमंताचे उत्सवाला ओढ मला लागली जावाला माझे बजरंगाची पालखीला चंदनी पालखीत बसलाय देव माझा उरनोली गावाला सुमित वाजव रे डीजे न पोर लागली ना नाचाला चंदनी पालखीत बसलाय देव माझा उरनोली गावाला सुनील वाजव रे डीजे न पोर लागली नाचाला चंदनी पालखीत बसलाय देव माझा उरनोली गावाला सुनील वाजव रे डीजे न पोर लागली नाचाला तर मस्त मजा आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा जेणेकरून काय होईल की तुम्हाला आणखी मजा आहे ती मजा आपल्यास पावेल. धन्यवाद.
कसं आहे की मला व्हिडिओ संपवण्याची अनुमती द्यावी, कारण कसं आहे कायदा आणि सुव्यवस्था राखूनच आपल्याला सर्व काही काम करायचं आहे. आपल्याला कायदा मोडून जमणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी खरंच सांगतो की आता आपण खारेपाट हा ताब्यात घेतलेला आहे. खारेपाट ताब्यात घेतला म्हणजे मी काही निवडणूक वगैरे लढवलेली नाही आहे. तर तुम्हाला सांगतो की आता आपण ब्लॉगिंगच्या दुनियेमध्ये पडलेपासून खारेपाटामध्ये आता पूर्ण असं राज्य केलं आहे. खारेपाट आपला प्रकाश उतारले आहे आणि ती माझी फार मोठी इच्छा होती खारेपाट प्रकाश आपला आलाच पाहिजे. तेव्हा मी बरेचदा सांगतो की कायदा आणि सुव्यवस्था राखूनच आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे. सर्वांच्या मनावर राज्य करायचं आहे. कारण कसं आहे गँगस्टर होऊन आणि राजकारण लोकांच्या डोक्यात जाण्यापेक्षा ब्लॉगर होऊन लोकांच्या हृदयात जायचं. तेव्हा बरेचदा सांगतो की व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय शिवराय, जय हनुमान.